अंबादास दानवे यांनी ट्विट करून एक व्हिडिओ पोस्ट केला होता। या पोस्टवरून खळबळ उडाली आहे। विरोधक आक्रमक झाले आहेत। शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांनी यावर प्रतिक्रिया दिली। जाधव म्हणाले की एकीकडे सरकारकडे योजनांसाठी पैसे नाही आहेत, शेतकऱ्यांसाठी पैसे नाही आहेत, पण यांचे आमदार बॅगा भरून हेलिकॉप्टरने फिरतायत। आपण पाहिलं असेल की एक मंत्री कॉटवर हातामध्ये शिगाड घेऊन बसलेत, टॉवेलवर आहेत, बाजूला बॅगा उघड्या पडल्यात, त्याही आपण बघितल्या। काही मंत्री हेलिकॉप्टरमधून पैशाच्या बॅगा ढकलत नेत आहेत, पण कपड्याच्या बॅगा होत्या असं सांगितलं, तेही आपण बघितलं। आणि आता सत्ताधारी पक्षातलेच एक आमदार त्या ठिकाणी व्हिडिओ गेममध्ये पैशाच्या बॅगाच्या बॅगा आणि नोटाच्या नोटा तिथे ठेवून ते खेळताना दिसतायत। याचा अर्थ की महाराष्ट्रामध्ये 2 नंबरचा पैसा किती आलाय सत्ताधारी पक्षांच्याकडे। देशाच्या पंतप्रधानांनी यावर उत्तर द्यावं। पंतप्रधानांनी नोटबंदी आणि डिजिटलायझेशन केलं, मात्र यांच्याच सरकारच्या आमदारांकडे एवढे पैसे कसे आहेत याचं उत्तर पंतप्रधानांनी द्यावं, असंही ते म्हणाले। मला देशाच्या पंतप्रधानांना एक विनंती वजा प्रश्न विचारायचा आहे की आपण नोटाबंदीचा निर्णय घेतला, आपण संपूर्णपणे त्या ठिकाणी डिजिटल करन्सी वापरामध्ये आणली, आता कॅशलेस देश करायचा, कुठलाही व्यवहार कॅशनी करायचा नाही, आणि तुमच्याच सत्ताधारी पक्षाच्या लोकांच्याकडे एवढी मोठ्या प्रमाणामध्ये कॅश येते कुठून? काला धन, हा काला धन बाहेर काढण्याकरता म्हणून तुम्ही नोटाबंदी केल्यात, डिमोनायझेशन केलं त्यावेळेला, मग ह्या नोटा आल्या कुठून? याचं उत्तर आता देशाच्या प्रमुखांनी देण्याची गरज आहे। केवळ राज्याच्या नाही तर देशाच्या प्रमुखांनी देण्याची गरज आहे की ह्या एवढ्या नोटा वारेमाप येतात कुठून? यावर मुख्यमंत्री काहीही प्रतिक्रिया देणार नाहीत, कारण कुठलंही प्रकरण समोर आलं की आरोपींसाठी मुख्यमंत्र्यांची क्लीन चिट तयार असते। त्यामुळे याही प्रकरणात आमदारांना क्लीन चिट मिळेल यात शंका नाही। या प्रकारचा सभागृहामध्ये विषय मांडण्यापूर्वी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना क्लीन चिट दिलेली आहे की नाही माहिती घेतलीत का? कारण असे विषय चर्चेला येण्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री प्रत्येकाला क्लीन चिट देऊन मोकळे होतात, प्रत्येक गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचं काम करतात, प्रत्येक अत्याचाराला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे अत्याचार झालेला नाही असं म्हणून एक प्रकारे तपास यंत्रणेच्या तपासावर ते बंधनच घालतात, किंबहुना समोरच्या माणसाला ते पूर्णपणे क्लीन चिट देऊन तो तपास भरकटवायचा प्रयत्न करतात। त्यामुळे सभागृहामध्ये हे विषय काढायला काढणार, परंतु काढून त्यातून फार काय हाताला लागेल असं नाही।